नमस्कार विद्यार्थ्यांनो. माझं नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वीतला गणित विषयातला 5व्या धड्याचा चौथा भाग. ज्या धड्याचं नाव आहे विस्तार सूत्रे आणि यामध्ये पाहणार आहोत आपण सोडवणार आहोत सराव संच. तर चला सुरू करूया सराव संचाला. सराव संच 5.3. आपल्याला विस्तार करायचा आहे 2m वजा 5 2m वजा 5 पूर्ण कंसाचा तिसरा घात किंवा घन. आता हा सूत्र यावरचाच किंवा याच रिलेटेड आपण एक सूत्र आपण धड्यामध्ये पाहिले होते. ते सूत्र होते a वजा b पूर्ण कंसाचा घन. ज्या सूत्राचे उत्तर होते a चा घन वजा 3a चा वर्ग गुणिले b अधिक 3ab चा वर्ग अधिक b चा घन. म्हणजेच काय a चा जो घातांक आहे तो सगळ्यात जास्त 3 आहे, तो कमी कमी करत जायचा आणि त्याचबरोबर b चा जो घातांक आहे सगळ्यात कमी 0 आहे, तो मोठा मोठा करत जायचा. a चा जो घातांक होता सगळ्यात मोठा जो 3 होता तो कमी कमी करत जायचा आणि b चा जो घातांक आहे तो शून्यापासून वाढवत जायचा. तर अशा प्रकारे आपल्याला तो फॉर्म्युला किंवा तो सूत्र आपण लक्षात ठेवू शकतो. आता इथे a ची किंमत आहे 2m आणि b ची किंमत आहे 5 म्हणजे 5. तर आपण पहिले फॉर्म्युला किंवा तो सूत्र लिहून घेऊ आणि सूत्र लिहून झाल्यानंतर a च्या जागी 2m टाका आणि b च्या जागी 5 टाका. म्हणजेच काय आपल्याला झटकन उत्तर येईल. तर आपण लिहिले a चा घन म्हणजेच काय 2m चा घन वजा 3 गुणिले a चा वर्ग गुणिले b म्हणजे 2m चा वर्ग गुणिले 5 अधिक 3a गुणिले b वर्ग म्हणजेच काय 3 2m गुणिले 5 चा वर्ग आणि वजा 5 चा घन. तर अशा प्रकारे ह्या सगळ्यांचा घन आणि गुणाकार करून आपल्याला उत्तर भेटले 8m क्यूब म्हणजे 8m चा घन वजा 60m चा वर्ग अधिक 150m वजा 125. तर अशाच प्रकारे आपल्याला ही पुढची उत्तरे, उदाहरणे आणि प्रश्न सोडवायचे आहेत. दुसरा आहे 4 वजा p चा घन. तर इथे a आहे 4, p आहे b. तर आपण लिहिणार काय 4 चा घन वजा 3 4 चा वर्ग गुणिले p अधिक 3 4 गुणिले p चा वर्ग वजा p चा घन. आणि अशा प्रकारे सगळ्यांचा गुणाकार आणि बेरीज वजाबाकी करून आपलं उत्तर आले 64 वजा 48p अधिक 12p चा वर्ग वजा p चा घन. आता तिसरा प्रश्न आहे 7x किंवा 7x वजा 9y पूर्ण कंसाचा घन. तर इथे a आहे 7x आणि b आहे 9y. तर a चा घन म्हणजे 7x चा घन वजा 3 a चा वर्ग गुणिले b म्हणजे 7x चा वर्ग गुणिले 9y अधिक 3 a गुणिले b चा वर्ग म्हणजे 3 गुणिले 7x गुणिले आपला 9y चा वर्ग घ्यायचा आणि सगळ्यात शेवटी वजा 9y चा घन. सगळ्यांचा घन गुणाकार सगळ्यांचा वर्ग आपण सोडवला त्यानंतर आपलं उत्तर आले 343 x चा घन वजा 1323 x चा वर्ग y अधिक 170 1701 x y चा वर्ग वजा 729 y चा घन. आता चौथा 58 चा घन. तर 58 चा घन म्हणजे 58 लिहितो कसा आपण 58 60 वजा 2 लिहू शकतो. जर 60 वजा 2 लिहू शकलो म्हणजे आपला a झाला 60 आणि 2 झाला b. तर आपण आपल्या सूत्रानुसार त्याला चालूया. तर 60 चा घन म्हणजे इथे 60 झाला a b झाला 2. तर a चा घन वजा 3 a चा वर्ग गुणिले b म्हणजे 60 चा वर्ग गुणिले 2 अधिक 3 a गुणिले b चा वर्ग म्हणजे 3 गुणिले 60 गुणिले 2 चा वर्ग आणि सगळ्यात शेवटी वजा 2 चा घन. तर अशा प्रकारे सगळ्यांचा घन आणि वर्ग सगळे सोडून आपल्याला शेवटी उत्तर आले 1,95,112. आता पाचवा 198 चा घन. तर 198 कशी संख्या येते 198 200 वजा 2 केली तरी येते. आपण 200 वजा 2 का लिहितोय कारण आपल्याला सूत्रानुसार हा चालवायचा आहे किंवा सूत्रानुसार हे गणित चालवायचं आहे. तर सूत्रामध्ये कसं आहे a वजा b आहे. मग आपल्याला a ही संख्या काहीतरी बनवायची आणि b ही संख्या आपोआप काहीतरी बनेल जेणेकरून 198 हे उत्तर येईल. आणि a वजा b करायची म्हणजेच काय 198 कशी बनेल जर 198 म्हणजे 200 तून 2 गेले तर आणि 200 काय घेतली कारण 200 चा घन काढणे सगळ्यात सोपे आहे. तसेच 2 चाही घन काढणे सगळ्यात सोपं आहे. तर आपण तसं केला आणि फॉर्म्युला किंवा सूत्रानुसार सगळ्यांची मांडणी केली तर आपल्याला 200 आहे a आणि b आहे 2. तर a चा घन म्हणजे 200 चा घन वजा 3 a चा वर्ग गुणिले 2 म्हणजे 200 चा वर्ग गुणिले 2 अधिक 3 a गुणिले b चा वर्ग म्हणजे 200 गुणिले 2 चा वर्ग वजा 2 चा घन. अशा प्रकारे सोडवले तर आपलं उत्तर किती आले पहा 77,62,392 इतके.
6वा प्रश्न आहे 2p वजा 1 एक छेद 2p चा घन. तर इथे a आहे 2p, b आहे 1/2p आणि याचा आपल्याला काढायचा आहे घन. तर आपल्या नियमानुसार किंवा आपल्या सूत्रानुसार सगळी मांडणी केली आणि त्यानंतर आपल्याला उत्तर भेटले 8p चा घन वजा 6p अधिक 3 वजा 2p वजा 1/8p चा घन. 7वा प्रश्न आहे 1 वजा 1/a चा घन. तर आपला a आहे a, आपल्या इथे 1 आहे a आणि 1/a आहे b. तर a चा घन म्हणजेच काय 1 चा घन वजा 3 a चा वर्ग गुणिले b म्हणजे 1 चा वर्ग गुणिले b अधिक 3 a गुणिले b चा वर्ग म्हणजे 1 गुणिले 1/a चा वर्ग आणि अधिक a/a चा घन. आणि आपण असे सोडवले तर आपलं उत्तर आले 1 वजा 3/a अधिक 3/a चा वर्ग अधिक 1/a चा घन. आता आहे x/3 वजा 3/x हा पूर्ण कंसाचा घन. तर लक्षात ठेवा आपल्याला a आहे x/3 आणि b आहे 3/x. तर आपल्या नियमानुसार आपल्या सूत्रानुसार याची मांडणी केली आणि सोडवून घेतल्यानंतर आपला उत्तर आले x चा घन छेद 27 वजा x अधिक 9/x वजा 27/x चा घन. आता आपल्याला सरळ रूप द्या म्हणजेच काय ह्यांना दोन्ही कंसांना घना आपल्याला घातांकात घन आहे म्हणजेच 3 लिहिले. तर पहिले त्याला सोडवावं लागेल आणि त्यानंतर या दोन्ही कंसांना एकमेकांना गुणाकार करावा लागेल किंवा पहिले वजाबाकी करू. आता प्रश्न क्रमांक 2 सरळ रूप द्या. यामध्ये काय करायचं माहितीये का आपला पहिला प्रश्न दिलाय 2a अधिक b चा घन वजा 2a वजा b चा घन. म्हणजे ह्या दोन्ही कंसांना पहिले दिलेल्या सूत्रानुसार वापर करायचा आणि त्यानंतर त्या दोघांची वजाबाकी करायची. चला सुरू करूया या पहिल्या प्रश्नाला. इथे a आहे 2a आणि b आहे b. तसंच इथे a आहे 2a आणि इथे b आहे b. तर आपल्याला a अधिक b चा घन आपल्याला सूत्र माहिती आहे. a चा घन अधिक 3a चा वर्ग गुणिले b अधिक 3a गुणिले b चा वर्ग अधिक b चा घन. तसेच a वजा b चाही आपल्याला घनाचं आपल्याला उत्तर माहिती आहे, सूत्र माहिती आहे. a चा घन वजा 3a चा वर्ग गुणिले b अधिक 3a वर्ग a गुणिले b चा वर्ग वजा b चा घन. त्यानुसार ह्या सगळ्यांची मांडणी तिथे केली आणि आपण मांडणी केल्यानंतर आपण काय करायचंय हे दोन कंस आहेत ते कंस उघडे करूया जेणेकरून ही वजा चिन्ह आतमध्ये गुणले जाईल आणि आतल्या कंसातील सगळ्यांची चिन्हे बदलली जातील. तर जे अधिक होते ते वजा होईल आणि जे वजा होते ते अधिकचे चिन्ह घेतील. तर इथे पाहिले तर 8a चा घन 8a चा घन पूर्ण का वजाबाकी झाली तर शून्य उत्तर आले. 12a वर्ग b इथेही 12a वर्ग b आहे पण दोघांचे चिन्ह अधिकचे असल्यामुळे ते झाले 24. 6ab वर्ग इथे वजा 6ab वर्ग म्हणजे दोघे एकमेकांना वजा करून शून्य झाले. b चा घन त्या दोघांचे आपण पाहिले तर चिन्ह बरोबर अधिक आहे म्हणजे ते झाले 2b चा घन. तर आपलं उत्तर आले 24a चा वर्ग b अधिक b 2b चा घन. तर अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर सोडवायचं आहे. पण लक्षात ठेवा इथे घन काढताना आणि कंस सोडवताना काळजी घ्यावी लागते कारण एखादा जरी गुणाकार किंवा संख्येचा वर्ग घ्यायचा राहिला तर आपले उत्तर चुकू शकते. तिसरा 3r वजा 2k चा घन अधिक 3r अधिक 2k चा घन. मागच्या उदाहरणामध्ये वजाबाकी चिन्ह होते या उदाहरणामध्ये फक्त अधिकचे चिन्ह आहे. तर आता इथे पहा इथे a आहे 3r b आहे 2k. तर आपण आपल्या सूत्रानुसार त्याचा वापर करून आपण त्याची मांडणी करून घेतली आणि त्यानंतर ज्या समान जोड्या आहेत हे कंस उघडले तर ज्या समान जोड्या आहेत त्यांची बेरीज केली आणि त्यामध्ये पाहिले की ज्याचे सहगुणक आणि चल सेम आहेत परंतु याचे चिन्ह वेगळे आहेत तर त्यांची वजाबाकी शून्य होऊन जाते त्यामुळे ते उत्तरातून निघून जातात. तर उरलेल्या उत्तरात फक्त ज्यांचे चिन्हही समान आहेत ज्यांचे चलही समान आहेत आणि ज्याचे सहगुणकही समान आहेत त्यांचीच बेरीज होते. तर उत्तर येते 54r चा घन अधिक 72r k चा वर्ग. तिसरा प्रश्न आहे 4a वजा 3 पूर्ण कंसाचा घन वजा 4a अधिक 3 कंसाचा घन. तर यामध्ये पहिल्यांदा a वजा b चा घनाचा सूत्र वापरायचे त्यानंतर a अधिक b पूर्ण कंसाचा घन हा सूत्र वापरायचा आणि त्यानंतर दुसरा कंस
हा उघडायचा, जेणेकरून ही वजाबाकी चिन्ह आतमध्ये गुणले जाईल आणि त्या कारणामुळे आपल्याला सहगुणक आणि चल हे जे समान असतील त्या दोन्ही बाजूला आणि त्यांची समजा चिन्ह जर वेगळे असतील तर ते वजाबाकीमुळे शून्य होतील आणि ज्याचे चिन्ह समान असतील त्यांची किंमत डबल किंवा दुगणी होऊन जाईल. तर असंच केल्यानंतर आपल्याला उत्तर भेटले -228 ए चा वर्ग वजा 54. चौथा प्रश्न आहे 5x वजा 7y चा घन अधिक 5x अधिक 7y चा घन. तर इथे a आहे 5x, b आहे 7y. तर a वजा b चा घन आणि a अधिक b चा घन आपण सूत्र वापरल्यानंतर आपल्याला उत्तर भेटले 250x घन अधिक 1470 xy चा वर्ग. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो सराव संच 5.3 हा सोडवला, ज्याच्यात a वजा b चा घन आणि a अधिक b चा घन या दोन्ही विस्तार सूत्रांचा आपण वापर केला आणि उदाहरणे सोडवली. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण या धड्याचा पुढचा सराव संच सोडूया. तोपर्यंत धन्यवाद.